माझ्या बांधवाला आणखीन एक कळकळीची विनंती आहे की आता इलेक्शनाच्या ह्या नादी लागू नका. आणखीन एका मराठा समाजाच्या मुलानं आत्महत्या केलेली आहे, कारण की टक्केवारी असून सुद्धा त्याचा नंबर लागला नाही आणि त्यानं टोकाची भूमिका उचलली आणि स्वतःचं जीवन संपवलंय. तर आता ती व्हिडिओमध्ये मी बघितलंय, तर त्या मुलाच्या इतका आक्रोश करती, मागं कापसाच्या वगैरे गोण्या भरलेल्या आहेत, त्या कापसाला भाव नाही आणि एवढी मार्क घेऊन कमी मार्काचा मुलगा सुद्धा तिथं दुसरा लागला आहे. आणि त्याच्यामुळे त्या मुलानं टोकाची भूमिका घेतली, स्वतःचं जीवन संपवलं. की त्याच्या घरी जाऊन ह्या सगळे लोक जमलेली होती की किती त्यांचा तरफडा चालू आहे की एवढी टोकाची भूमिका का त्यानं घेतली आणि कशामुळं नाही. त्याच्यामुळं का आता आपले सगळे आपण सगळे एक एक ठिकाणी आज जमा झालेलं आहोत, तरी आता आपलं झालेलं संगनमत आता फुटू देऊ नका. जर कोणतंही सरकार येऊ द्या, आपण त्याच्या छाताडावर बसून आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही, ही माझी तळतळीची विनंती आहे. खूप आक्रोश करत होती व त्या मुलाची आई खूप रडत होती व एवढी टोकाची भूमिका घ्यायला नाही पाहिजे असं म्हणत होती. तर माझी तुम्हाला तळमळीची विनंती की आता माघार घेऊ नका. जो बी कोणी सरकार येईल ना, त्याच्या छताडावर बसून आपण आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घ्यायची नाही. आणि जसे मनोज दादा म्हणतात की आता एवढं आणखीन आता तारीख ठरवली ना की कधी उपोषण करायचं काय नाही, प्रत्येक जणांना तिकडे या होता होईल एवढ्या लोकांनी तिथं अंतरवालीसाठी जाऊन आपल्या आरक्षणासाठी आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे. पण कधीच कुणी आपला जीव देऊ नका. जीव जर दिला तर हे आरक्षण मिळालं पुन्हा द्यायचंय कुणाला. त्याच्यामुळं खूप जीवाला लागतंय हो ज्या माता माऊल्यांच्या. आतापर्यंत कोणचे तर असं म्हणजे आलंय का कुठं ऐकण्यात की ह्या माऊलीनं एका माता माऊलीनं कुणी स्वतःचं जीवन संपवलंय म्हणून. मग असं विद्यार्थी असो माणसं असो असं का करतात की ते सगळी जिम्मेदारी घरच्या माणसांवर असते करत्या. त्याच्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलू नका माझ्या भावांनो. तळमळीची तुम्हाला मी विनंती करते. आपली लहान मुलं घरी असतात, आपले आई वडील घरी असतात, तर ह्यांचा सगळ्यांचा विचार करा. काही जरी झालं तरी आपल्या हक्काचं आरक्षण आपण लढू आणि आपण आपल्या हक्काचं आरक्षण घेऊ. पण एवढी टोकाची भूमिका उचलू नका. लय तळमळ करतात ओ महागटल्यांचा जीव लय कासावीस होतंय ओ.